जय श्री कृष्ण. मी कुणिका आणि कुणिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आपल्याला कच्च्या फणसाची भाजी ही रेसिपी शेअर करणार आहे. मागे तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक फळापासून आपण एक गोड रवा हा बनवू शकतो आपण. तसंच गोड गरे आहेत फणसाचे, त्याच्यापासून आपण त्याचा गोड रवा शिरा आपण करू शकतो. मी आज तुम्हाला कच्च्या फणसाची भाजी, मसालेदार चमचमीत अगदी टेस्टी अशी चविष्ट भाजी, मी आपल्याची भाजी ही रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया आणि कच्च्या फणसाची भाजी ही रेसिपी मी आपल्या सर्वांना शेअर करते. पण जाण्या अगोदर महत्वाचं, आपल्याला तर माहितीच आहे कुणिका काय म्हणणार आहे ते. नेहमीप्रमाणे तेच ज्या लोकांनी कुणिकास किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करावा, आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. आवर्जून घरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. कच्च्या जे फणसाची भाजी आहे, तसंच कच्च्या फणसाची आपण भजी पण करू शकतो. या ठिकाणी मी इथे एक फणस घेतलेले आहे आणि हे फणस आहे, हे कच्चं फणस आहे. एक फणस आहे हे. आता मी हे कट करणार आहे. कट करण्या अगोदर हाताला छान असं तेल लावून घ्यायचं. तेल लावून घ्यायचं, त्याने काय होतं, हाताला हे चिटकणार नाही. याचा जो चीक आहे ना, तो चीक हाताला चिटकणार नाही. त्यासाठी आपण हाताला तेल लावायचं आहे. सर्वात मेन महत्वाचं म्हणजे काय आहे माहितीये का, फणस कट करणे हा खूप मोठा टास्क आहे. मलाही तो कंटाळा येतो फणस कट करायला. कारण त्याचा जो चीक आहे ना, तो चीक हाताला लागला का फार प्रॉब्लेम होतो. मी आता हा कट करून घेते. आणि कच्चा फणस घ्यायचा, पिकलेला घ्यायचा नाही भाजीला. त्याचा जो चीक आहे ना, तोच नको वाटतो. हे असं हाताला याचा चीक चिटकतो, म्हणून हाताला तेल लावायचं आहे. काय होतं, याला जर आपण अगोदर कट करताना आपण याला लिंबू जरी लावलं ना, तर हे काळं पडत नाही. कट करायचं, कट केल्यानंतर त्याला लगेच लिंबू लावून द्यायचं, म्हणजे ते काळं होत नाही. आता मी इथे अर्ध फणस घेणार आहे आणि अर्ध मी तसंच ठेवून देणार आहे. थोडा कॅमेरा, मी आता हे अर्ध फणस आहे हे ठेवून देणार आहे आणि हे अर्ध फणसाची मी भाजी करणार आहे. आता हा कट करायचा आहे. कच्च्या फणसाची जी भाजी आहे ती खूप टेस्टी लागते. एखाद दोन त्याच्यामध्ये बी पण टाकायचं, अगदीच नाही असं नाही, पण एखाद दोन टाकायचे. पण जेव्हा बी टाकतो ना, त्यावेळेला ह्या अशा सालून टाकायच्या, म्हणजे याच्यावरचं जे आहे ते कडक लागतं, मग खायला व्यवस्थित लागत नाही. हे असं साल काढायचे त्याचे आणि मग ती
उकळायला टाकायचं भाजीमध्ये. हे बघा असे हे काढून टाकायचं. जर हे काढलं नाही तर ते कडक असं लागतं, खायला जरा ते बरोबर लागत नाही. एक तर हाताला तेल लावलंय ना, त्यामुळे चाकू पण हातातनं सटकतोय. आणि जर तेल नाही लावलं तर फणसाचा जो चीक आहे तो हाताला चिटकून आणखीन त्रास होतो. चाकूला पण तेल लावून घ्यायचं आणि हाताला पण तेल लावून घ्यायचं. हे बघा. आणि आता याचे छान असे तुम्हाला हवे तसे काप करू शकता. जास्त बारीकही नका करू, मीडियम करा. भाजी खायला खूप चविष्ट लागते, पण ज्या वेळेला फणस कट करायचं म्हणलं त्यावेळेला नको वाटतं. आता मी याच्या मोठ्या मोठ्याच कापा करणार आहे. हा जो भाग आहे हा अगदी थोडासा कट करायचा, जास्त नाही करायचा. आता मी हाताला तेल लावलंय ना, त्यामुळे याच्या चिकाचा मला त्रास झाला नाही. याचे बी पण काढणार आहे. आणि आता याचं साल काढायचंय. अशा पद्धतीने फणस कट करायचा आहे. तुम्हाला ही जर जास्त मोठी वाटत असेल तर याचे तुम्ही पुन्हा 2 कापा करू शकता, इकडनं किंवा इकडनं. आता हे जे फणस आहे हे सर्व फणस मी असं कट करून घेणार आहे. हाताला तेल लावायचं आणि कट करायचं, म्हणजे याचा जो चीक आहे तो चीक आपल्याला त्रास देत नाही. आणि ह्या ज्या बिया आहेत ह्या बिया पण आपण 1-2 टाकायच्या, पण टाकताना ह्याच्यावरचं जे कडक कव्हर आहे ते काढून घ्यायचे साल त्याचे, आणि मग त्या बिया 1-2 भाजीमध्ये टाकायच्या. आता मी हे सर्व फणस कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सर्व फणस आहे ते मी छान कट करून घेतलंय, त्यातल्या बिया पण काढल्यात. तुम्हाला हवं त्या साईज मध्ये तुम्ही त्याचे काप करू शकता. आणि हात पण आपले छान आहेत, बघून घ्या. चिगट त्याचा जो चीक होता तो लागला नाही, कारण मी ते तेल लावलं होतं ना, म्हणून. आता मी हे फोडणी देणार आहे. याला साधी फोडणी द्यायची अगोदर, हळद वगैरे, मीठ वगैरे, आलं लसणाच्या पेस्ट मध्ये, आणि मग त्यानंतर आपण हे मसाल्यामध्ये परतवणार आहे. या ठिकाणी तेल तापलंय, त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलाय. आणि याला आपण वाफ देणार आहे, शिट्ट्या करून घेणार नाहीये. एक असं 2 मिनिटाची वाफ देणार आहे, कारण ते जास्त शिजायला नकोय.
यामध्ये मी कांदा गुलाबी होऊ देणार आहे जरा. हे जे फणस आहे असं लाल किंवा काळं पडू नये म्हणून मग याला आपण लिंबू कट केल्या लावू शकतो. त्याने काय होतं, हे जे आहे हे लाल किंवा काळं पडत नाही. आता याच्यामध्ये मी आले लसणाची पेस्ट आहे ती टाकणार आहे. अशा पद्धतीने कांदा आणि आलं लसणाची जी पेस्ट आहे ती करायची. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि थोडं हिंग. आणि त्यामध्ये आता आपण हे फणस आहे हे फणस टाकायचं आहे. दिसायला अगदी नॉनव्हेज दिसते, कोणाला कळणार पण नाही फणस आहे का नॉनव्हेज आहे. तुम्हाला मी सांगितलं एखादी एक बी पण टाकायची. त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचंय आणि याला फक्त वाफ द्यायची. आपल्याला शिट्टी वगैरे द्यायची नाहीये, जास्त शिजू द्यायचं नाहीये आपल्याला. यामध्ये मीठ टाकणार आहे. अर्धा चमचा मीठ टाकले मी. छान मिक्स करणार आहे. आणि आता याला कुकरचं झाकण लावणार आहे. आणि 1-2 मिनिटं त्याला वाफ येऊ द्यायची. तिकडे कुकर वाफ येते तोपर्यंत इथे मी खोबरं आहे भाजलेलं आणि कांदा आहे भाजलेला, हे आपण आता एकत्र वाटून घेणार आहे. इथे कढीपत्ता घेतला, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे आहे, मोहरी आहे, बडीशेप आहे आणि इथे हिंग आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, गरम मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे आणि हा जो आहे चिकन मसाला आहे आणि मीठ आहे. आता मी इथे कांदा आणि खोबरं हे भाजलेलं आहे, हे मी मिक्सर मधनं बारीक करते. इथे मी खोबरं आणि कांदा आहे तो वाटून घेतलेला आहे. आणि इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि 2 मोठी कांदे आहे ती मी कट करून भाजून घेतलेली आहे. इथे बघू शकता मी शिट्टी करत नाहीये, इथे फक्त मी वाफ घेतलेली आहे. 2च मिनिटाची मी वाफ घेतली आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे. आणि आता आपण भाजी फोडणी देणार आहोत. कुकर गार होतोय तोपर्यंत आता आपण भाजीला फोडणी देणार आहे. इथे कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मी जिरं, मोहरी आणि बडीशेप आहे ती टाकतेय. जिरे मोहरी तळतळल्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे.
आलं आणि लसणाची पेस्ट, आले लसणाची पेस्ट छान अशी तेलामध्ये छान अशी आले लसणाची पेस्ट मी तेलात टाकली आणि ती छान अशी होऊ दिली बघा. त्यानंतर इथे कांदा आणि खोबरं हे जे वाटलेलं आहे ते मी टाकले. आणि आता हे तेलामध्ये छान फ्राय करायचंय. कच्च्या फणसाची भाजी आहे, खायला अगदी टेस्टी असते. नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी त्याची टेस्ट लागते. जी लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आणि ज्या कोणाला जर तुम्ही सांगितलंच नाही ती फणसाची भाजी आहे तर ते त्याला नॉनव्हेजच समजतील. टेस्ट अगदी नॉनव्हेज सारखीच येते. हा, आता ते बनवण्यावर डिपेंड आहे तुम्ही कशा पद्धतीने बनवता. आता मी हे तेलामध्ये छान मसाला परतू देते. त्याला मी परतवते चांगलं मसाल्याला. छान तेल सुटेपर्यंत त्याला आपण मसाला फ्राय करायचा आहे. कांदा आणि खोबरं आहे हे. आणि फणस जे आहे त्या फणसाची तुम्ही भजे पण करू शकता. आणि जो पिकलेला फणसाचा गर आहे त्या गराचा आपण शिरा पण छान करू शकतो. जसं पायनॅपल शिरा आहे ना तसंच आपण याचा पण करू शकतो पिकलेल्या गराचा. तिकडे मसाला परतेपर्यंत मी या कुकरची वाफ काढून घेतेय. झालंय, फक्त वाफून घेतलंय आपण, शिट्टी दिलेली नाहीये. इथे मसाला पण माझा परतून झालेला आहे. छान असं कांदा आणि खोबरं होतं, परतून गेलंय ते. त्यामध्ये आता मी ही मसाले टाकणार आहे. लाल तिखट आहे, चिकन मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, हिंग, आणि मीठ इथे मी थोडं टाकणार आहे कारण आपण ज्या वेळेला वाफवलं त्यावेळेला मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे मी पुन्हा छान असं परतवून घेणार आहे. आणि इथे तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार टाका, कमी हवंय जास्त हवंय तसं. आणि इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. इथे मी थोडंसं पाणी टाकते. मसाले छान झालेले बघा आपले तेलामध्ये. मी एका साईडला गरम पाणी केलेलं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते की कधी पण गरम पाणी टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही भाजीला. त्याने टेस्ट एकदम छान अशी लागते, त्याची चव बिघडत नाही. म्हणून कधी पण भाज्यांमध्ये टाकताना हे गरम पाणी टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही. खरं तर ही टीप आहे. आणि ज्या भाज्या चवीला होतात त्या कशा काय चांगल्या होतात त्याच्यामुळे हेच कारण आहे. गार पाणी टाकलं ना त्याची चव जाते. त्याच्यामुळे कधी पण टाकताना गरम पाणी टाकायचंय. आता हे पाणी गरम झालंय, मी काढून घेते.
इथे मसाला जो परतलेला होता त्यामध्ये मी आता गरम पाणी टाकणार आहे. कलर बघा याचा. आता मी यामध्ये गरम पाणी टाकते. आणि तुम्हाला किती पातळ हवंय किंवा घट्ट हवंय त्यानुसार तुम्ही याची ग्रेव्ही करू शकता. कलर बघा त्याचा आणि तर्री पण छान आलेली आहे. तर्री पण छान आहे, कलर पण छान आलाय आणि चवीला पण छान आहे. आता यामध्ये फणस आहे हे टाकायचंय. मी तरी अगदी वाफवून घेतलेला आहे, शिट्टी पण दिलेली नाहीये. दिसतंय की नाही नॉनव्हेज सारखं. जर याची शिट्टी करून घेतली असती तर हे आणखी गाळ झालं असतं. त्याच्यामुळे मी हे फक्त वाफवलेलं आहे. याला अगदी अल्लाद असं त्याला छान उकळी आलेली आहे. कोथिंबीर टाकणार आहे मी. आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे. आता ही जी भाजी आहे ही साधारणतः 7 लोकांना सफिशियंट आहे. आणि ग्रेव्ही मी अशीच केलेली आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाहीये. हे बघा, ग्रेव्हीचा रंगही सुंदर आलेला आहे, दिसायला पण छान दिसतेय आणि त्याच्यावर तर्री पण छान आली आहे. काय नॉनव्हेज खाणार तुम्ही, व्हेज मध्येच एवढं छान पर्याय आहे. आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने मी आपल्याला कच्च्या फणसाची भाजी ही रेसिपी शेअर केलेली आहे. बघू शकता नॉनव्हेज सारखी दिसते की नाही. तर्री पण बघा. अशा पद्धतीने मी आपल्याला कच्च्या फणसाची भाजी ही रेसिपी शेअर केलेली आहे. इथे मी भात घेतलाय. कच्च्या फणसाची ही छान तर्रीदार मसालेदार भाजी, त्यानंतर डाळ, त्यानंतर छान अशा गरम गरम चपात्या, त्याबरोबर सलाड
काकडी, बीट, गाजर, टोमॅटो आणि कांदा. सुख म्हणजे नक्की काय असतं? हे असतं सुख म्हणजे गरम गरम चविष्ट कच्च्या फणसाची भाजी, चपाती, सलाड, डाळ, भात. हे आहे सुख. आणि असं गरम गरम मिळालं तर आ हा हा हा. आपल्या सर्वांना जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकाच किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत ज्यांनी कुणिकाच किचनला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी कुणिकाच किचनला सबस्क्राईब करावं. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. घरी आवर्जून करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. खरं सुख याला म्हणतात. काय ते नॉनव्हेज खाणार, नॉनव्हेजला मागे टाकेल अशी ही कच्च्या फणसाची भाजी. चवीला ही खूप छान झालेली आहे. दिसायला तर अतिशय सुंदर दिसते ती. तिची तर्री वगैरे बघा किती छान आलेली आहे. कच्च्या फणसाची भाजी. मी आपल्याला ही रेसिपी शेअर केलेली आहे.